स्वागत आहे आपलं स्टडी विथ कृष्णा. आता आपण पुढचे शब्दार्थ बघूया. इंग्लिशचे PYQ. या लेक्चरचा पहिला क्वेश्चन आलेला आहे डिपार्टमेंटल PSI चा. ठीक आहे. सीलिंग कोणता शब्द आहे पहिला? सीलिंग. डिपार्टमेंटल PSI. सीलिंग CEILING. सीलिंग म्हणजे काय? छत. मीनिंग काय सीलिंगचा? द अप्पर इंटेरियर सरफेस ऑफ अ रूम. अप्पर इंटेरियर सरफेस ऑफ अ रूम म्हणजे काय? सीलिंग. चॅलेंज. डिपार्टमेंटल PSI 2021 चा क्वेश्चन आहे. CHALLENGE. चॅलेंज. CHALLENGE. चॅलेंज म्हणजे काय? आव्हान. अ टास्क और अ सिच्युएशन दॅट टेस्ट समवन्स ॲबिलिटी. एखाद्याची ॲबिलिटी चेक करण्याची सिच्युएशन म्हणजे चॅलेंज होय. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे चान्सलर. CHANCELLOR. चान्सलर म्हणजे कुलपती. तर मीनिंग आहे अ सिनियर स्टेट और अ लीगल ऑफिशियल. ठीक आहे. लीगल ऑफिशियल अ सिनियर स्टेट दॅट इज अ चान्सलर. ठीक आहे. चान्सलर म्हणजे काय? कुलपती. क्लायंट. CLIENT. क्लायंट म्हणजे ग्राहक किंवा त्याला अशील म्हणतात. ग्राहक किंवा अशील. अ पर्सन युझिंग द सर्व्हिस ऑफ अ प्रोफेशनल दॅट इज अ क्लायंट. CLIENT. क्लायंट. हा क्वेश्चन आलेला आहे डिपार्टमेंटल 2021 ला. त्यानंतर आता बघूया आपण कोलॅबोरेट. एक्सरसाइज 2017 चा क्वेश्चन आहे. कोलॅबोरेट म्हणजे सहकार्य करणे. तर मीनिंग आहे कोलॅबोरेटिव्हचा वर्क जॉईंटली ऑन अन ऍक्टिव्हिटी. वर्क जॉईंटली ऑन अन ऍक्टिव्हिटी दॅट इज अ कोलॅबोरेट. COLLABORATE. कोलॅबोरेट म्हणजे काय? सहकार्य करणे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे कर्नल. आता ह्याचा स्पेलिंग वेगळी आणि प्रोनाउन्सिएशन वेगळे. ठीक आहे. COLONEL. कर्नल म्हणजे कर्नल असतं किंवा त्याला आपण एक सैन्य अधिकारी असे म्हणतो. An army officer of high rank. An army officer of high rank that is a colonel. COLONEL. कर्नल. पुढचा क्वेश्चन आहे कमिटमेंट. COMMITMENT. कमिटमेंट म्हणजे वचनबद्धता. काय अर्थ आहे? वचनबद्धता. डेडिकेशन और प्रॉमिस दॅट इज अ कमिटमेंट. COMMITMENT. कमिटमेंट म्हणजे वचनबद्धता. ठीक आहे. ग्रुप C 2024 ला आलेला क्वेश्चन आहे कमिटमेंट या शब्दावर. ठीक. कमिटी. COMMITTEE. कमिटी. COMMITTEE. कमिटी म्हणजे समिती. अ ग्रुप ऑफ पीपल अपॉइंटेड फॉर अ स्पेसिफिक फंक्शन दॅट इज अ समिती. अ ग्रुप ऑफ पीपल अपॉइंटेड फॉर अ स्पेसिफिक फंक्शन. ठीक. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे कंपल्सरी. कंपल्सरी शब्दावर क्वेश्चन आलेले आहे ग्रुप C 2022 ला. ठीक आहे. तर कंपल्सरी म्हणजे काय? सक्तीचे, अनिवार्य. COMPULSORY. कंपल्सरी. COMPULSORY. कंपल्सरी म्हणजे रिक्वायर्ड बाय लॉ और अ रूल. रिक्वायर्ड बाय लॉ और अ रूल दॅट इज अ कंपल्सरी. ठीक आहे. कंपल्सरी म्हणजे सक्तीचे, अनिवार्य. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे कन्सिव्ह म्हणजे गर्भधारणा करणे. CONCEIVE. कन्सिव्ह म्हणजे बिकम अ प्रेग्नंट. ठीक आहे. बिकम अ प्रेग्नंट म्हणजे काय? कन्सिव्ह. CONCEIVE. कन्सिव्ह म्हणजे काय? गर्भधारणा. कंडेम म्हणजे निषेध करणे. ठीक आहे. CONDEMN. कंडेम म्हणजे एक्सप्रेस कंप्लीट डिसअप्रुव्हल ऑफ. एक्सप्रेस कंप्लीट डिसअप्रुव्हल ऑफ दॅट इज अ कंडेम. पुढचा क्वेश्चन बघूया. ग्रुप C 2021 ला आलेला क्वेश्चन आहे कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स या शब्दावर क्वेश्चन आलता. CONFIDENC. कॉन्फिडन्स म्हणजे काय? आत्मविश्वास. कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास. द फिलिंग और बिलीफ दॅट वन कॅन रिले ऑन समवन. द फिलिंग और बिलीफ दॅट वन कॅन रिले ऑन समवन दॅट इज अ कॉन्फिडन्स. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे ग्रुप C 2024 ला आलेला रिसेंटली कन्सायन्स. कन्सायन्स म्हणजे काय? विवेक बुद्धी. CONSCIENC. कन्सायन्स म्हणजे अ पर्सन्स मॉरल सेन्स ऑफ राईट ऑर रॉंग. एखाद्या पर्सनचं मॉरल सेन्स सांगतं की हे राईट आहे का रॉंग आहे, त्याला कन्सायन्स म्हणतात. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे कन्व्हिनियन्स.
कोणता वर्ड आहे? कन्व्हेनियन्स म्हणजे सोय सुविधा. CONVENIENC कन्व्हेनियन्स म्हणजे काय? सोय सुविधा. अ स्टेट ऑफ बिंग एबल टू प्रोसीड विदाउट डिफिकल्टी. अ स्टेट ऑफ बिंग एबल टू प्रोसीड विदाउट डिफिकल्टी, दॅट इज अ कन्व्हेनियन्स. ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे कन्व्हेनियंट. पहिले काय होतं? कन्व्हेनियन्स होतं, आता हे कन्व्हेनियंट आहे. ठीक आहे. कन्व्हेनियंट म्हणजे काय? सोयीस्कर. कन्व्हेनियंट CONVENIENT कन्व्हेनियंट म्हणजे सोयीस्कर. फिटिंग इन अ वेल विथ अ पर्सन्स नीड्स, ऍक्टिव्हिटीज अँड प्लॅन्स, दॅट इज अ कन्व्हेनियंट. ठीक आहे. नंतर पुढचा क्वेश्चन आहे ग्रुप बी 2020 ला आलेला. करेजियस, COURAGEOUS करेजियस म्हणजे धैर्यवान. करेजियस म्हणजे काय? धैर्यवान. नॉट डिटर्ड बाय डेंजर ऑर अ पेन किंवा ब्रेव म्हणजे करेजियस. ब्रेव म्हणजे पण करेजियस. COURAGEOUS करेजियस म्हणजे धैर्यवान. डिसीव्ह, डिसीव्ह म्हणजे काय? फसवणूक करणे. DECEIVE डिसीव्ह म्हणजे फसवणूक करणे. डेलिबरेटली कॉज समवन टू बिलीव्ह समथिंग फॉल्स, दॅट इज अ डिसीव्ह, फसवणूक करणे. त्यानंतर पुढचा शब्द आहे डेफिशियंट. DEFICIENT डिफिशियंट म्हणजे कमतरता असणारा. नॉट हॅव्हिंग इनफ ऑफ अ स्पेसिफाईड क्वालिटी, दॅट इज अ डेफिशियंट. DEFICIENT डिफिशियंट म्हणजे कमतरता असणारा. पुढचा शब्द आहे डिपेंडन्स. डिपेंडन्स राज्यसेवा 2022 ला क्वेश्चन आलेला आहे आणि PSI 2014 ला क्वेश्चन आला. डिपेंडन्स DENC डिपेंडन्स म्हणजे अवलंबित्व. अ स्टेट ऑफ रिलेइंग ऑन और बिंग कंट्रोल बाय समवन, दॅट इज अ डिपेंडन्स. ठीक आहे. पुढचा बघूया आपण शब्द डेझर्ट. DESERT डेझर्ट म्हणजे अ बॅरन एरिया ऑफ लँडस्केप. अ बॅरन एरिया ऑफ लँडस्केप, दॅट इज अ डेझर्ट, वाळवंट. ठीक आहे. पुढचा शब्द आहे डिटर्जंट. DETERGENT डिटर्जंट म्हणजे अपमार्जक किंवा कपडे धुण्याचा पावडर, दॅट इज अ डिटर्जंट. अ वॉटर सोल्युबल क्लिन्झिंग एजंट, दॅट इज अ डिटर्जंट. DETERGENT डिटर्जंट म्हणजे अपमार्जक किंवा कपडे धुण्याचं पावडर. डायलॉग DIALOGUE डायलॉग म्हणजे संवाद, कन्व्हर्सेशन बिटवीन टू और मोर पीपल, दॅट इज अ डायलॉग. ओके. नेक्स्ट डिफरन्स. डिफरन्स म्हणजे फरक. अ पॉइंट और अ वे इन विच पीपल और थिंग्स आर नॉट द सेम, दॅट इज अ डिफरन्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे डायग्रेशन. DIGRESSION डायग्रेशन म्हणजे विषयांतर. अ टेम्पररी डिपार्चर फ्रॉम द मेन सब्जेक्ट. एका सब्जेक्ट पासून दुसरीकडे जाणे, दॅट इज अ डायग्रेशन, विषयांतर. डायलेमा. DILEMMA डायलेमा म्हणजे द्विध मनस्थिती असणे, पेच प्रसंग, दॅट इज अ डायलेमा. अ सिच्युएशन इन विच अ डिफिकल्ट चॉईस हॅज टू बी मेड, दॅट इज अ डायलेमा. DILEMMA डायलेमा म्हणजे द्विध मनस्थिती. डिसिप्लिनेरियन म्हणजे कडक शिस्त लावणारी व्यक्ती, दॅट इज अ डिसिप्लिनेरियन. DISCIPLINARIAN डिसिप्लिनेरियन म्हणजे कडक शिस्त लावणारी व्यक्ती. अ पर्सन हू बिलीव्स इन और प्रॅक्टिसेस फर्म डिसिप्लिन, दॅट इज अ डिसिप्लिनेरियन. त्यानंतर डिसिप्लिन हा शब्द आहे शिस्त. अ प्रॅक्टिस ऑफ ट्रेनिंग पीपल टू ओबे रूल्स, दॅट इज अ डिसिप्लिन. DISCIPLINE डिसिप्लिन. ठीक आहे. त्यानंतर पुढचा शब्द बघू आपण डिसअपॉइंटमेंट. DISAPPOINT डिसअपॉइंट मेंट. डिसअपॉइंटमेंट म्हणजे निराशा. सॅडनेस और डिस्प्लेजर कॉज्ड बाय द नॉन फुलफिलमेंट ऑफ वन्स होप्स, दॅट इज अ डिसअपॉइंटमेंट, निराशा. अपॉइंट म्हणजे नेमणूक. APPOINT अपॉइंट म्हणजे नेमणूक. डिस म्हणजे नकार. ठीक आहे. डिझास्ट्रस. DISASTROUS डिझास्ट्रस म्हणजे काय? विनाशकारी, अनर्थकारक.
दॅट इज अ डिझास्ट्रस. DISASTROUS. डिझास्ट्रस म्हणजे कॉझिंग ग्रेट डॅमेज, दॅट इज अ डिझास्ट्रस. ओके. डिझास्टर म्हणजे काय? आपत्ती. पुढं डिसमिसल. DISMISSAL. डिसमिसल म्हणजे बडतर्फ करणे किंवा काढून टाकणे, दॅट इज अ डिसमिसल. DISMISSAL. डिसमिसल म्हणजे बडतर्फ करणे. द ऍक्ट ऑफ ऑर्डरिंग or allowing someone to leave, that is a dismissal. त्यानंतर पुढचा आहे डाईंग. DYING. डाईंग म्हणजे काय? मरणोन्मुख. ऑन द पॉइंट ऑफ डेथ, दॅट इज अ डाईंग. ING कशासाठी वापरतो आपण? चालू काळ लागतो तेव्हा. ठीक आहे. पुढचा एडिएबल. एडिएबल म्हणजे खाण्यायोग्य. EDIBLE. एडिएबल म्हणजे खाण्यायोग्य. फिट टू बी इटन. फिट टू बी इटन, दॅट इज अ एडिएबल. नंतर इम्बॅरेस. EMBARRASS. इम्बॅरेस म्हणजे काय? लाजवणे, ओशाळवाणे करणे, दॅट इज अ इम्बॅरेस. कॉज समवन टू फील ऑकवर्ड, सेल्फ कॉन्शियस और अशेम, दॅट इज इम्बॅरेस. EMBARRASS. इम्बॅरेस मीन्स ओशाळवाणे करणे, लाजवणे, दॅट इज इम्बॅरेस. एम्बॅरेसमेंट. इम्बॅरेसमेंट. EMBARRASSMENT. इम्बॅरेसमेंट म्हणजे लाजिरवाणेपणा. अ फिलिंग ऑफ सेल्फ कॉन्शियसनेस, shame or awkwardness, that is embarrassment. EMBARRASSMENT. embarrassment म्हणजे लाजिरवाणे. पुढचा आहे इमॉल्युमेंट. EMOLUMENT. इमॉल्युमेंट म्हणजे मानधन किंवा पगार. सॅलरी, फी और प्रॉफिट फ्रॉम एम्प्लॉयमेंट और ऑफिस, दॅट इज इमॉल्युमेंट. EMOLUMENT. इमॉल्युमेंट. एम्पेरर. EMPEROR. एम्पेरर म्हणजे सम्राट. अ सॉव्हरियन रूलर. अ सॉव्हरियन रूलर ऑफ ग्रेट पॉवर अँड रँक, दॅट इज एम्पेरर. एम्पेरर म्हणजे साम्राज्य चालवणारा. ठीक. इनकरेजमेंट. ENCOURAGEMENT. इनकरेजमेंट म्हणजे प्रोत्साहन. द ऍक्शन ऑफ गिव्हिंग समवन सपोर्ट, कॉन्फिडन्स और होप, दॅट इज इनकरेजमेंट. ENCOURAGEMENT. इनकरेजमेंट. करेज म्हणजे काय? धैर्य. पुढचा आहे एन्ड्युरन्स. ENDURANC. एन्ड्युरन्स म्हणजे सहनशीलता. सहनशीलता म्हणजे काय? एन्ड्युरन्स. द फॅक्ट or power of enduring an unpleasant or difficult process, that is endurance. ENDURANCE. endurance म्हणजे सहनशीलता. endure. ENDURE. endure म्हणजे सहन करणे. ठीक आहे. इनमिटी. ENMITY. इनमिटी म्हणजे शत्रुत्व. ENMITY. इनमिटी म्हणजे काय? शत्रुत्व. अ स्टेट और अ फिलिंग ऑफ बीइंग ऍक्टिव्हली अपोज्ड और हॉस्टाईल, दॅट इज इनमिटी. ENMITY. इनमिटी. एनिमी म्हणजे काय? शत्रू. ENEMY. एनिमी म्हणजे शत्रू. त्यानंतर इनुई. 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 ENNUI. इनुई म्हणजे कंटाळा. अ फिलिंग ऑफ listless and dissatisfaction, that is Inui. ENNUI. Inui. Entertained. ENTERTAINED. entertained म्हणजे मनोरंजन केले. Provide someone with amusement or enjoyment, that is entertained. ठीक आहे. एंटर म्हणजे काय? प्रवेश. टेन म्हणजे काय? धरणे. एंटरटेन म्हणजे मनोरंजन. एंटरटेन्ड म्हणजे मनोरंजन. ठीक आहे. एंटरप्रेनॉर. एंटरप्रेनॉर म्हणजे काय? उद्योजक. अ पर्सन हु ऑर्गनायझेस अँड ऑपरेट्स अ बिझनेस, दॅट इज एंटरप्रेनॉर. ENTREPRENEUR. एंटरप्रेनॉर म्हणजे उद्योजक. ENTREPRENEUR. एंटरप्रेनॉर म्हणजे उद्योजक. इपिडेमिक. इपिडेमिक म्हणजे साथीचा रोग आहे. अ वाईड स्प्रेड ऑकरन्स ऑफ अन इन्फेक्शन डिसीज. EPD. EP.
सॉरी EPIDEMIC इपिडेमिक म्हणजे साथीचा रोग. ठीक. इक्वॅनिमिटी EQUANIMITY इक्वॅनिमिटी म्हणजे मन शांती, समतोल बुद्धी, मेंटल कामनेस, कंपोजर अँड इव्हननेस ऑफ टेम्पर, दॅट इज इक्वॅनिमिटी, मन शांत. इक्वेलिब्रियम EQUILIBRIUM इक्वेलिब्रियम म्हणजे समतोल. इक्वेलिब्रियम म्हणजे समतोल, संतुलन. अ स्टेट इन विच अपोजिंग फोर्सेस और इन्फ्लुएन्सेस आर बॅलेन्स्ड. बॅलेन्स असते म्हणजे काय? इक्वेलिब्रियम, समतोल, संतुलन. ठीक आहे. त्यानंतर इक्विव्हॅलेंट EQUIVALENT इक्विव्हॅलेंट म्हणजे समतुल्य, समान मूल्याचा. इक्वल इन व्हॅल्यू, amount, function or meaning, that is the equivalent. Etiquette, 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 ETIQUETT. etiquette म्हणजे शिष्टाचार. A customary code of polite behavior in society, that is etiquette. ETIQUETTE. etiquette म्हणजे शिष्टाचार. हा फ्रेंच मधून आलेला शब्द आहे etiquette. इक्विफेमिझम EQPHEMISM. इक्विफेमिझम म्हणजे कठोर शब्दाऐवजी वापरलेला सौम्य शब्द म्हणजे इक्विफेमिझम. अ माइल्ड और इनडायरेक्ट वर्ड और एक्सप्रेशन सबस्टिट्यूटेड फॉर वन considered to be harsh, that is a euphemism. that is a कठोर शब्दाऐवजी वापरलेला सौम्य शब्द, that is euphemism. त्यानंतर पुढचा शब्द आहे ग्रुप सी 2021 ला आलेला एव्हिडन्स EVIDENC. एव्हिडन्स म्हणजे पुरावा. द अवेलेबल बॉडी ऑफ फॅक्ट्स और इन्फॉर्मेशन इंडिकेटिंग वेदर अ बिलीफ इज ट्रू, दॅट इज द एव्हिडन्स. EVIDENC. एव्हिडन्स म्हणजे पुरावा. ठीक. पुढचा एक्झॅलरेटिंग EXHILARATING. एक्झॅलरेटिंग म्हणजे आनंददायी. मेकिंग वन फील व्हेरी हॅपी, ॲनिमेटेड और इलेटेड. ठीक आहे. तर आपले ह्या लेक्चर मध्ये 50 वर्ड्स झालेले आहेत. तर आपण हे लेक्चर इथेच थांबूया. तुम्हाला लेक्चर आवडला असेल अशी आशा करतो. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. 50 वर्ड्स आपण 16-17 मिनिटातच घेतले. तर व्हिडिओ बघा, मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.